DHS रिलेटेड एक अपडेट आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा. नेहमीप्रमाणे परत गोंधळ चालू झालेला आहे. याच्या आधी पण भरपूर एक्झाममध्ये असाच गोंधळ काहीतरी होत राहतो प्रत्येक वेळेस. तर यावेळेस पण प्रतीक्षा यादी जाहीर न करताच ऑर्डर देण्यात आलेले आहेत आणि चालू आहे तसाच गोंधळ. तर आता नेमकं कोणत्या कोणत्या विभागात काय काय गोंधळ झालेला आहे मी तुम्हाला विथ प्रूफ एक एक दाखवतो. सगळ्यात पहिलं तुम्ही ही आपली NRHMची साईट बघू शकता. ठीक आहे. आणि हा सर्व गोंधळ कशासाठी चालू आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता. आता करप्शन इतक्या लेवलवर आहे गव्हर्नमेंटमध्ये तर समजून घेऊ शकता. मला ऑलरेडी याच्या रिलेटेड आज दिवसभर तेच कॉल चालू होते. तर काय झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक एक PDF दाखवतो. सगळ्यात पहिलं हे बघा, अकोला डिव्हिजनचं 7 तारखेची यादी लागलेली आहे, जी मी काल लास्ट व्हिडिओमध्ये पण मी दाखवली होती. ठीक आहे. अकोला डिव्हिजनची यादी होती 7 तारखेची. याच्यामध्ये त्यांनी संदर्भात पण मेन्शन केलेलं आहे की दिनांक 7/2/2025 रोजी शासनाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध प्रतीक्षा यादी. तर त्यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले म्हणून सांगितलेलं आहे, पण तुम्ही साईट चेक करू शकता. ह्याच्यावर कुठलीही लिस्ट पब्लिश केलेली नाही आहे त्यांनी. ठीक आहे. आता हे सर्व त्यांच्यातच चालू आहे. ते डायरेक्ट कॅन्डिडेटला बोलवून घेत आहेत. याच्यामध्ये कुठली लिस्ट वगैरे ते पब्लिश करत नाही आहेत. ठीक आहे. आता ते कशासाठी करत नाही आहेत ते तुम्ही समजून घेऊ शकता आता. ठीक आहे. चला, हे बघा लास्ट 7 तारखेचं नोटिफिकेशन आहे 7/2चं, जे NHM रिक्रुटमेंटचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व हे 6 तारखेचे 5 तारखेचे हे जुनेवाले नोटिफिकेशन आहे. ठीक आहे. म्हणजे 7 तारखेचं एकच फक्त लास्ट रिक्रुटमेंट आहे, नोटिफिकेशन आहे साईटवर. आणि यांनी सांगितले की 7 तारखेला लिस्ट पब्लिश केलेली आहे. ही लिस्ट कुठेही पब्लिश केलेली नाही त्यांनी साईटवर. ओके. त्याच्या व्यतिरिक्त बघा याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की हे VC नुसार हे जे याच्यामध्ये जो टीपमध्ये पॉईंट लिहिला होता सेम तसंच की त्यांचं 6 तारखेला सहसंचालकसोबत VC झालेलं आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली सर्व डिव्हिजनच्या DD सोबत झालेलं असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 1:3 प्रमाणे, म्हणजे आधी कसं DMRला खूप सारे कॅन्डिडेट जॉईन असल्यामुळं येत नाहीत, इतक्या लिस्ट लागत आहेत, DVलाच येत नाहीत कॅन्डिडेट. त्याच्यामुळे यांनी काय केलं यावेळेस आता एक्स्ट्रा कॅन्डिडेट बोलवायला चालू केलेलं आहे की परत लिस्ट लावायची वेळ येऊ नये म्हणून. आता या लिस्टमध्ये पण मी काल सांगितलं होतं की हे 2च कॅन्डिडेट सिलेक्शन आहेत, बाकीचे हे वेटिंगला बोलवले आहेत की परत लिस्ट लावायची वेळ येऊ नये. जर हे नाही आले किंवा रिजेक्ट झाले तर पुढल्या कॅन्डिडेटला लगेच तिथं ऑर्डर देता येईल. असंच चालू केलेलं आहे. पण हे फक्त अकोला डिव्हिजनचं एका विभागाचं नाही आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघा लास्ट आपण बघू संभाजीनगरचं पण. तर संभाजीनगरचं लास्ट लिस्ट तुम्हाला दाखवतो काय झालेलं आहे. संभाजीनगरचं आज DV झालेलं आहे. ठीक आहे. आज DV झालेलं आहे 9 तारखेला, 9 फेब्रुवारीला आज DV झालेलं आहे, जे की साईटवर कुठेही पब्लिश नाही, कोणाला इन्फॉर्म नाही, ते डायरेक्ट कॅन्डिडेट्सला. तर आज 9 तारखेला DV झालेलं आहे कॅन्डिडेटचं. आणि ॲज युजल तिथं काय झालं ते तुम्हाला समजलंच असेल आता. ठीक आहे. तर लास्ट जी लिस्ट लागलेली आहे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो सर्च करून. ओके. हे बघा लास्ट लिस्ट लागलेली आहे संभाजीनगरची 3/12ला, 3 डिसेंबरला. ठीक आहे. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही पण लागली होती. ग्रुप C फॉर स्टाफ नर्स प्रायव्हेट कॅडर अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन DD ऑफिस छत्रपती संभाजीनगर 3/12ची लिस्ट आहे. आणि सेम हीच गव्हर्नमेंटची, ही पण सेम 3/12ची लिस्ट आहे. तर 3/12च्या नंतर तुम्ही वर बघू शकता हे सर्व ग्रुप C Dच्या अदर पोस्टच्या लिस्ट आहेत. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही लिस्ट नाही आहे. त्याच्यानंतर हे बघा कोणतीही लिस्ट नाही आहे. ओके. तर आज छत्रपती संभाजीनगरचं DV झालेलं आहे आणि लिस्ट कुठेही नाही आहे त्याची. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी 3/12ची लिस्ट आहे जी 3 डिसेंबरला लागली होती, ती ही वाली लिस्ट आहे जी 3 डिसेंबरला लागली होती. ती याच्या आधी पण मी ग्रुपवर टाकलेली आहे लिस्ट. चला, हे झालं संभाजीनगरचं. त्याच्यानंतर पुणे डिव्हिजनचं. आता बघू पुणे डिव्हिजनचं. पुणे डिव्हिजनची लास्ट लिस्ट कधी लागलेली आहे ते बघू. ओके. हे बघा आता पुणे डिव्हिजनचं. पुणे डिव्हिजनची लास्ट लिस्ट लागली होती 28/1ला, 28 जानेवारीला. ठीक आहे. वेटिंग लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल, गव्हर्नमेंट मेल, गव्हर्नमेंट फिमेल, प्रायव्हेट मेल सर्व एकत्रच. ठीक आहे. एकच लिस्ट लागली होती. गव्हर्नमेंट प्रायव्हेट मेल फिमेल सर्वांची मिळून एकच 28 तारखेला 28 जानेवारीला लिस्ट लागली होती पुणे डिव्हिजनची. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वर कुठेही लिस्ट लागलेली नाही आहे पुणे डिव्हिजनची. ठीक आहे. बघा हे सर्च करून बघू शकता तुम्ही साईटवर पण. ओके. त्याच्यानंतर कुठेही लिस्ट नाही आहे. बाकी अदर पोस्टच्या वगैरे आहेत स्टाफ नर्सची कुठेही नाही. आणि जी 28 तारखेला लागली होती 28 जानेवारीला ती ही वाली लिस्ट आहे.
हे पण मी ऑलरेडी आपल्या सर्व लिस्ट मी ग्रुपवर प्रत्येक वेळेस जशा जशा लिस्ट लागल्या मी प्रत्येक लिस्ट ग्रुपवर टाकलेल्या आहेत. तर हे 28 जानेवारीची लिस्ट आहे, तुम्ही बघू शकता, ही पण तुम्हाला ग्रुपवर मिळेल आपल्या. तर पुणे डिव्हिजनचं पण 10 तारखेला DV आहे, कॅन्डिडेट्सला बोलवलेलं आहे. आणखीन एक लिस्ट लागलेली आहे पण जी त्यांनी कुठेही पब्लिश केलेली नाही. तर आता टोटल जर सांगायचं म्हटलं तर अकोला याचं पण 10 तारखेला DV आहे, ही पण लिस्ट कुठेही पब्लिश केलेली नाही. त्याच्यानंतर पुणे डिव्हिजनचं पण 10 तारखेला DV आहे, म्हणजे उद्या त्यांना कॅन्डिडेट्सला कॉल आलेले की उद्या DVसाठी बोलवलेलं आहे काही कॅन्डिडेट्सला त्यांनी, तर ती पण लिस्ट कुठेही पब्लिश नाही. आणि छत्रपती संभाजीनगरचं याचं आज DV 9 तारखेला झालेलं आहे ऑलरेडी, हे पण लिस्ट कुठं पब्लिश नाही किंवा काही नाही. तर खूप सारा गोंधळ चालू आहे. आता एंडिंगला असं DHSमध्ये कुणाला ऑर्डर देत आहेत, काय करतायत हे काही समजत नाही. आणि ते कसं तिथं काम होतं आणि काय होतं ते आता तुम्हाला समजलंच असेल आता तिथं गेल्यास. तर याच्या व्यतिरिक्त बघा DMERचं पण असंच झालेलं आहे. DMERला पण शेवटची एक सर्व्हिसमॅनची लिस्ट पब्लिश केली नाही. आता हे DHSच्या पण प्रत्येक डिव्हिजनचं हे असंच होणार, ठीक आहे. आता तर मी तुम्हाला 3 डिव्हिजनचं सांगितलं आहे, मग हे फक्त 3 डिव्हिजनसाठी आहे असं नाही, बाकी डिव्हिजनमध्ये पण असेल किंवा बाकी डिव्हिजनच्या पण लिस्ट लागल्या असतील. पण सध्या तरी मला या 3 डिव्हिजनची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. बाकी डिव्हिजनची इन्फॉर्मेशन जशी मिळेल मी तुमच्यापर्यंत पोहोचेन नक्कीच. पण तुम्हाला पण काही इन्फॉर्मेशन मिळाली तर माझ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना समजेल आपल्याला की नेमकं काय चालू आहे. तर आता बाकी जे कट ऑफवाले, जे कट ऑफपासून खालचे जे कॅन्डिडेट होते, जे कट ऑफपासून जे वेटिंगला 1 2 3 असतील किंवा त्या डिव्हिजनमध्ये जे कोणी कॅन्डिडेट असतील, तर बेटर राहील की तुम्ही आपापल्या विभागामध्ये DD ऑफिस लावून एखादा RTI तुम्ही टाकलेला बेटर राहील, की जेणेकरून लिस्ट पब्लिश करण्यासाठी किंवा लिस्ट मिळण्यासाठी किंवा लिस्ट लावण्यासाठी निवेदन दिलं तर बेटर राहील, म्हणजे सर्वांना समजेल. नाही तर काही समजणार नाही की आता इथून पुढे, मला नाही वाटत की आता इथून पुढे ते लिस्ट पब्लिश करतील किंवा लिस्ट लावतील म्हणून, कारण ते दरवेळेस असंच होतं, लिस्ट ते मोस्टली पब्लिश करतच नाही आहेत शेवटी. ठीक आहे. तर 3 डिव्हिजनचं तर मी तुम्हाला सांगितलं. अकोला 10 तारखेला DV आहे ह्यांचं. त्याच्यानंतर पुणे यांचं पण 10 तारखेला, म्हणजे उद्या यांचं पण DV आहे. आणि छत्रपती संभाजीनगरचं आज संडे असून, विचार करा, आज संडे आहे, रविवार आहे, तरी पण आज यांचं DV झालेलं आहे. कॅन्डिडेट्सला आज संडेला बोलून DV करून घेतलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरचं आज संडेला पण DV झालेलं आहे. ओके, तर तुम्ही आता समजून घेऊ शकता. तर बेटर राहील की तुमच्या विभागामध्ये जे कोणी कॅन्डिडेट असतील जवळपास, तर तुम्ही एखादा RTI टाकला तर बेटर राहील किंवा निवेदन दिलं तर बेटर राहील लिस्ट पब्लिश करण्यासाठी वगैरे. तर समजून येईल की नेमकं काय गोंधळ चालू आहे. तर याच्या व्यतिरिक्त मला पण काही इन्फॉर्मेशन मिळाली आणखीन बाकीच्या विभागाची पण, तर ती पण मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक मिळेल आपल्या, तिथे तुम्ही जॉईन होऊन तिथे तुमचं काही डाऊट असेल तर विचारू शकता, किंवा तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मिळाली तर ते नक्कीच दुसऱ्या कॅन्डिडेटसोबत शेअर करू शकता तुम्ही. ओके.